तुम्हाला माहित आहे का, भारतामध्ये दर 3 लोकांपैकी एका व्यक्तीला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. आता हे मेटाबॉलिक डिसऑर्डर काय? ज्या लोकांमध्ये नॉर्मल चयापचय क्रिया ही व्यवस्थितरित्या पार पडत नाही, त्या लोकांना मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात. मग हे कशामुळे होते? त्याच्यामध्ये पोटभर जेवण करून दिवसभर लॅपटॉप समोर बसून राहणे, अगोदरचं जेवण पचलेलं नाहीये हे माहीत असूनही मध्ये मध्ये स्नॅक्स खात राहणे आणि त्याचबरोबर रात्रभर फोनवर स्क्रोल करत राहणे, पुरेशी झोप न घेणे व त्याचबरोबर एक स्पेसिफिक रुटीनमध्ये एक्सरसाइज, वॉकिंग अशा गोष्टी न फॉलो करणे, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला पुढे जाऊन मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. मग ह्याला बेसिकली तुम्ही नॉर्मल रुटीनमध्ये काही चेंज करून कसं आहे ना अवॉइड करू शकतात हे मी तुम्हाला सांगते. नंबर 1, खाण्यापिण्यामध्ये ज्या गोष्टींचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे अशा खाण्यापिण्याच्या गोष्टी जेवणामध्ये अवॉइड करणे, जसं की ओट्स, त्याचबरोबर मैदा आणि अतिप्रमाणामध्ये फ्रोझन फूड, पास्ता, पिझ्झा अशा गोष्टी नॉर्मली पचायला हेवी असतात, त्या खाण्यापिण्यामध्ये मॅक्झिमम अवॉइड करणे. नंबर 2, शुगरी ड्रिंक्स आणि सोडाज जे तुम्ही हेल्दीच्या नावावर कंझ्युम करतात त्यांना पूर्णपणे अवॉइड करणे. त्याचं रिप्लेसमेंट म्हणून छान कैरीचं पन्हं, परत बडीशोपचं सिरप असलेलं किंवा बडीशोपचं आहे ना रस काढलेलं आहे ना एखादं आहे ना सरबत किंवा नॉर्मल लिंबू सरबत, नारळ पाणी हे त्याने रिप्लेस करणं एकदम योग्य ठरतं. नंबर 3, पुरेशी झोप घेणे. नॉर्मल माणसाला आपली बॉडीची जी सिस्टीम आहे त्याला वर्किंग ठेवण्यासाठी, शरीराची झीज टाळण्यासाठी 7 ते 8 तास प्रॉपर झोप घेणं खूप गरजेचं असतं. सो प्रॉपर बॉडीला रिसेट करण्यासाठी झोप पुरेशी घेणं खूप गरजेचं आहे. नंबर 4, रात्री फोनवर स्क्रोलिंग न करणे. जेव्हा तुम्ही रात्री फोनवर स्क्रोल करत राहता तेव्हा तुम्ही तुमचं माइंड ॲक्टिव्ह ठेवतं, ते कुठेतरी स्ट्रेस बिल्ड करणं, ओव्हर थिंक करणं अशा गोष्टींवर रिस्पॉन्सिबल ठरतं. त्यामुळे जेवढं मॅक्झिमम नाईट स्क्रॉलिंग तुम्ही कमी कराल तेवढं तुमच्यासाठी खूप योग्य असतं. नंबर 5, एक्सरसाइज करणे. कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी दिवसभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये होणं गरजेचं असतं, म्हणजे की वॉक म्हणा, योगा म्हणा, एक्सरसाइज म्हणा, ब्रिस्क वॉक म्हणा, ह्याच्यातलं कुठलंही एक काहीतरी तुम्ही चूज करून तुमच्या रेग्युलर डेमध्ये ॲड करणं खूप गरजेचं आहे, जे तुमच्या आहे ना चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठीही मदत करतात व जे पचलेलं अन्न नाही आहे त्या अन्नाला पचवण्यासाठीही तेवढीच मदत करतात. नंबर 5, पुरेशा प्रमाणामध्ये वॉटर इनटेक ठेवणं, म्हणजे पाणी जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा पाणी पिणं हे तेवढंच गरजेचं असतं. आणि असंही होतं की बऱ्याच वेळेस काही लोकांचं लाईफस्टाईल एकदम व्यवस्थित असतं, ते प्रॉपर रुटीन फॉलो करत असतात, खाण्यापिण्यातही काही चेंजेस नसतात, बट तरी पण त्यांचं डायजेशन स्लो असतं. सो अशा लोकांना बेसिकली मंदाग्नीचा प्रॉब्लेम असू शकतो. सो अशा लोकांसाठी आयुर्वेदामध्ये दीपन पाचन करणारे काही औषधे असतात जे उत्तम प्रकारे चयापचय क्रिया व्यवस्थित होण्यासाठी आणि प्रॉपर घडवून आणण्यासाठी मदत करतात. पण ह्याचा आहे ना यूज तुमच्या ओळखीच्या तज्ज्ञ वैद्याकडे कन्सल्टेशन करून मगच चालू करणं खूप योग्य ठरतं. अशा आणखीन व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. थँक्यू.